अधिक मास म्हणजे मलमास हा भगवान विष्णू यांना समर्पित पवित्र असा महिना आहे. या काळात केलेली भक्ती, दान आणि सेवा, संयम अनेक काळांची पापे नष्ट करतात. या महिन्यात शक्य असल्यास उपोषण, नक्तभोजन किंवा एकभुक्त राहावे. पूर्ण अधिक मास शक्य नसेल तर 1 किंवा 3 दिवस तरी हे आचरणात आणावे. या महिन्यात तांबूलदान विशेष असे मानले जाते. तांबूलदान केल्यामुळे सौभाग्य आणि मंगलमय आयुष्य लाभतं. अधिक मासात अखंड दिवा लावल्याने आपल्या परिवाराला लक्ष्मी प्राप्तता होते. तसेच गंगा स्नान केल्याने पापांचा नाश देखील होतो आणि मौन ठेवून भोजन केल्याने आपले मन देखील शुद्ध होते. अधिक मासातील अधिक श्रेष्ठ दान म्हणजे अपूदान, अनारसे दान. हे सगळे दान करण्यापूर्वी संकल्प करावा. मम त्रयस्त्रिंशद्देवतात्मक विष्णुरूपी सहस्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीत्यर्थ निखिल पापप्रशमनपूर्वकम अपूपदानम करिष्ये. म्हणजेच मी विष्णू प्रसन्नतेसाठी आणि माझ्या सगळ्या पापांचे नाश होण्यासाठी हे अपूदान मी करीत आहे. दान देताना म्हणावे, इदं सोपस्करम त्रयस्तत्सदुपदानम सदाक्षकम तबूलदानम पुरुषोत्तम परमसारगदम संप्रतदे. म्हणजेच मीही 33 अपूद, दक्षिणा आणि तांबूल यांच्यासह श्री पुरुषोत्तमांना अर्पण करीत आहे. दान घेणाऱ्यांनी पुढील स्तोत्र म्हणावे. त्वया दत्तमिदं पात्रं परमान्नेन पूरितं सघृतं प्रतिगृह्णामि प्रियतां ते दिवाकरः. म्हणजेच तुम्ही दिलेले हे दान मी स्वीकारतो. भगवान सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होवोत. शास्त्रात सांगतात 33 अपूदान केल्याने पुत्र, पौत्री, सुख, शांती, धन, धान्य आणि विपुल संपत्ती आपल्याला प्राप्त होते. एवढंच नव्हे तर स्वर्गलोकाचे पुण्यही आपल्याला प्राप्त होते. अधिक मास म्हणजे फक्त नियम नाहीत, भगवान विष्णूंना प्रसन्न करून आपले आयुष्य घडवण्याचा एक संधी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.